देख रहे हैं सक्षम भारत टीवी। सब प्रसंग खरंच खूप छान आहे। सर्वात प्रथम ज्या कारुणिक तथागत गौतम बुद्ध विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा। मी फक्त जयंती म्हणणार नाही, कारण जयंती हा फक्त इतर लोकांसाठी आहे, ज्यांना बुद्ध माहित नाहीये त्यांच्यासाठी जयंती आहे, पण आपल्यासाठी बुद्ध पौर्णिमा आहे। कारण हे म्हणावं लागेल की आपल्याला गौतम बुद्धांचा जन्म, त्यांचा बुद्ध प्राप्त दिवस आणि महापरिनिर्वाण जो निर्वाण दिवस आहे तो एकच आहे। त्यामुळे आपण चुकूनही बुद्ध जयंती म्हणू नये। मला असं वाटतं की ही बुद्ध पौर्णिमाच आहे आणि वैशाख पौर्णिमेला जो चंद्र उगवला त्या चंद्राच्या साक्षीने तो वैशाख पौर्णिमेपेक्षा बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो। आणि बुद्ध पौर्णिमेचे आणि दिवस म्हणजे खूप छान आलेला आहे आजच, आणि असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा। खरंच आजचा दिवस म्हणजे कुठून सुरुवात करायची आणि कुठे समाप्त करायची हा सांगायची म्हणजे हे येत नाहीये। सगळ्यात प्रथम सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि तसेच बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मंचावरील उपस्थित असलेले विपुलकर यांना वंदना म्हणते। तसेच मंचावरील उपस्थित असलेले आपले प्रमुख अतिथी तसेच वक्ते आणि आता जस्ट आपल्याला इतकं छान प्रवक्ता व्यक्ती लाभून मिळाले आहेत, युवराज मेश्राम प्रवक्ता। अच्छा मी इथे शोधत होती। त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले। खरंच या ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही आहे त्या माहित करून घेणे खूप आवश्यक आहे। कुठला व्यक्ती आपल्यासाठी लढू शकतो आणि आपल्या हक्कासाठी लढणार आहे हे शोधण्याची खरंच गरज आहे। कारण समाज खूपच मागे चाललेला आहे। पदावर मोठमोठ्या अधिकारी, कलेक्टर सगळेच झाले, त्यांनी सांगितलंय, पण आपण का बरं मागे आहोत, आपला समाज का बरं मागे आहे। तसेच आपला विचार जो आहे गौतम बुद्धांनी सांगितलंय वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे नेणारा हा आपला समाज आहे। विज्ञानाला समोर ठेवलेलं आहे। ढोंगी बाबा वगैरे आपण त्याला मानत नाही, ढोंगीच्या नादात आपण लागायचं नाही, हे बुद्धांचाही संदेश आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही संदेश आहे। तर त्यामुळे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन असताना आपला समाज का मागे आहे हा खरंच विचार करण्याचा प्रश्न आहे आणि विचार करायला पाहिजे। विचार कराल, प्रश्न उत्पन्न झाले तर उत्तर आपल्या जवळच आहे। बुद्धांनी सांगितलेला आहे मध्य मार्ग। मी मोक्षदाता नाहीये, मी मार्गदाता आहे। तुमच्या मध्ये जे दुःख उत्पन्न होत आहे, तुमच्यातले जे कष्ट तुम्हाला सोसावे लागत आहे त्याचे कारण तुमच्याच जवळ आहे आणि त्याचे निवारणही तुमच्याच जवळ आहे। तुम्ही इकडे कुठेही भटकू नका, हा बुद्धांनी आधीच दिलेला संदेश आहे। अत्यदीप भव स्वयं दीप हो, म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, तरच तुम्ही इतरांना प्रकाश देऊ शकाल। तुम्हाला प्रकाशित होण्याची वेळ आलेली आहे, म्हणून आपण लिहिताना आणि म्हणताना म्हणतो अत्यदीप भव स्वयं दीप हो। तसेच गौतम बुद्धांनी आपल्याला जो इतके मागायला पाहत नाही लोक, त्यांना कठीण पाहिजे काहीतरी दगड बोट मंगळ चालेल तर आम्हाला देव पावेल असंच मत असतं सगळ्यांचं, बरोबर ना? पण तसं काहीच नाही आहे। जीवनाचा साधा सोपा सरळ मार्ग सांगणारे तथागत गौतम बुद्ध, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, त्यांचा एकच मार्ग आहे तो मध्यम मार्ग। मध्यम मार्गाचा अवलंब करायचा, आपलं आयुष्य शांतमय कसं जगायचं हा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि तो आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचा आहे। मला माहिती आहे की बरेच जणांना भूका पण लागलेल्या आहेत, खूप छान प्रोग्राम इथे झालेले आहे, कोणाची ऐकण्याची क्षमता नाही आहे आणि बाकीची मंडळी आहेत त्या काळामध्ये बुद्धाच्या काळामध्ये दोन मार्ग होते असंही त्यांनी सांगितलं। एक टोकाचा भोगवाद आणि दुसरा शरीराला अत्यंत क्लेशदायक यात्रा देऊन साधना करणे, पण बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारला आणि आपल्यालाही तो सांगितला। यानंतर आमच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय आमचे मोठे बाबा रामदेवजी अंबुलकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी
आम्हाला मार्गदर्शन करावं. जांभूळकर असलेले माझे मित्र आणि गुरुही म्हणू शकतो, परंतु ते माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे मी त्यांना गुरु म्हणणार नाही. मी विद्वान आहे, पण त्यांना गुरु म्हणणार नाही. आणि स्टेजवर पत्रिकेतील जेवढे फोटो ज्या लोकांनी या समाजाकरता आपलं रक्त वाहिलं, या समाजाकरता आपलं आयुष्य बर्बाद केलं, त्या सर्वांचा मी अभिवादन करतो. आणि मी माझे 2 शब्द खरं सांगायचं म्हणजे हा कार्यक्रम आहे तो पूजनीय भंतेजींनीच करायला पाहिजे. इतर लोकांनी धार्मिक विषयाशिवाय बोललेलं बरोबर नाही. तरी परंतु मी माझ्या भाषणामध्ये आपल्याला काही हितोपदेश देऊ इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ला एवढ्याला घोषणा केली. काय घोषणा केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी या हिंदू धर्मात मी मरणार नाही. आणि ही घोषणा पूर्ण करण्याकरता, ती संपूर्णपणे अस्तित्वात आणण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 21 वर्षपर्यंत वाट पाहावी लागली. आता या ठिकाणी आपण जी काही सगळी मंडळी उपस्थित आहात, मी आपल्या मंडळींना एक प्रश्न विचारतो, त्याचं आपण उत्तर देऊ शकाल असं मला वाटतं. 1935 ला केलेली घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला अंमलात का आणली? याचं उत्तर कोणी सांगू शकतो आपल्याला? आहे काय? कोणी सांगणार आहे? मी सांगेल, कदाचित ते चुकीचे राहू शकेल, परंतु बाबासाहेबांना हे पाहायचं होतं की माझा समाज मला कुठपर्यंत साथ देत आहे. या समाजाची हिंदू धर्म सोडण्याची मानसिकता केव्हा तयार होईल, आणि ती मानसिकता तयार होईपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरांचा कार्यक्रम घेतला नाही, असं माझा समज आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत, आदरणीय एक महिला बोलून पण गेलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी 1942 ला महिलांच्या परिषदेमध्ये असं बोलताना बोलून गेले बाबासाहेब. त्यांच्या समोर जे महिला कॉन्फरन्स मध्ये जे चित्र होतं ते अत्यंत विदारक चित्र होतं. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की ब्राह्मणाची मुलगी जेव्हा गरोदर असते, ब्राह्मणाची पत्नी जेव्हा गरोदर असते, त्यावेळेस ती ब्राह्मणाची पत्नी तिचा मुलगा कलेक्टर किंवा न्यायाधीश व्हावा अशी स्वप्न बघते. परंतु तुम्ही एवढ्या चांडाळ आहात, एवढ्या कमजोर आहात की तुम्हाला तुमच्या मुलाकरता ती स्वप्न पाहायची असतात, फक्त ती सफाई कामगाराची तुमचं स्वप्न पाहता तुम्ही. आणि त्याच्यानंतर या साधारणपणे दीक्षा घेतल्यानंतर आज जो समाज, आज आमच्या स्त्रिया कमीत कमी हे तरी स्वप्न पाहतात की मला होणारं बाळ उद्या डॉक्टर किंवा इंजिनियर होईल. ही फार मोठी एक तुमच्यात उपलब्धी झालेली आहे. भगवान बुद्ध एकदा जेठवनात फिरत असताना राजा प्रसेनजी त्यांच्याकडे चर्चा करता गेले. चर्चा करीत असताना
त्यांच्या राणीला मुलगी झाली असं त्यांना चर्चेमध्ये सांगण्यात आलं. त्यावेळेस अत्यंत लालबुंद झाले, त्यांना राग आला आणि त्या रागाच्या भरात ते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून भगवान बुद्ध म्हणाले की तुम्हाला एवढा राग कशाचा आलाय? तर राजा प्रसंगी तसा म्हणाला त्यांना की मला मुलगी झाली आहे, त्याचं मला फार दुःख आहे. भगवान बुद्ध म्हणाले की मुलगी हे एक देणं आहे, स्त्री एक देणं आहे आणि एक जगात अमूल्यवान देणं आहे. या स्त्रीच्या पोटातून सम्राट, मोठमोठे सम्राट जन्माला आले. तथागत भगवान बुद्ध सुद्धा ने की आज जेवढे काही समाजाचे कार्यकर्ते लोक आहेत ते सामाजिक कार्यक्रम घेतात, जयंत्या करतात, त्याकरता शासकीय कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो. मी तुम्हाला माझ्या बाबतीत जर सांगायला सुरुवात केली तर एक घंट्यापर्यंत मी आपल्याला सांगू शकतो. अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकार पदाचा वापर करताना समाजाचं हित समोर ठेवून जर कार्य केलं तर त्या समाजाचा तो अधिकारी निश्चितपणे उद्धार करू शकतो. बुद्ध राष्ट्र बघा, जपान असो, थायलंड असो किंवा जे बुद्ध राष्ट्र आहेत ते भगवान बुद्धाचा विचार आत्मसात केल्यामुळे ते सुखी संपन्न झाले आहेत. आणि भारत, ज्या भारतात भगवान बुद्धाचा जन्म झाला पण भारत अजूनही मागे आहे आणि म्हणून हा भारत मागे आहे. भारतात खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाच्या विचाराची गरज आहे. म्हणून थायलंड सारख्या इतर देशातील उपासक उपासिका या भारतात अनेक शहरांमध्ये भगवान बुद्धाच्या प्रतिमा दान करत आहेत. आपल्या या विहारामध्ये थायलंडवरून ही प्रतिमा एका उपासकांनी दान केलेली आहे, ज्या प्रतिमेचा आज या ठिकाणी अनावरण झालेला आहे. पांडुंनो, एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला. एक विदेशी व्यक्ती विदेशातून आपल्या भारतात आला आणि आपल्या भारतात एका राजाच्या घरी तो काही दिवस राहिला. विदेशात त्यांनी वेगळं बघितलं आणि भारतात त्यांनी वेगळं बघितलं. तर तुम्ही शांततेने तिथे जीवन जगू शकता. हे बुद्धिझम मधनं बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कोणालाही राजकीय पक्ष काढण्याचा अधिकार आहे. हे सुद्धा भगवान बुद्धाची जी शिकवण आहे त्यातूनच आपल्या संविधानाची निर्मिती भरपूर योगदान झालेलं आहे. त्याच्यामुळे भगवान बुद्ध जरी जुन्या काळातले असतील पण त्यांचे विचार आजही प्रयोग ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच पद्धतीने आपल्या सर्वांच्या मार्फत आज तक कंटिन्यू सुरू आहे आणि ते सुरू राहिलं पाहिजे. माणसाच्या जीवनात आचरण कसं असावं हे बुद्धिझम शिकवतं आणि त्या आचरणाच्या भरोश्यावरच आपलं हे जीवन सुरू आहे. आणि जे असं आचरण करत नाही त्यांच्यासाठी वेगळा निर्णय समाजच घेत असतो. कारण की सामाजिक बांधिलकी प्रत्येकाला असते आणि समाज माणसं घडवतो. जर आता आपण आलेख काढला तर बरेच लोक शिक्षित आहेत, सर्वजण IAS मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. परंतु आंबेडकर सर ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने प्रत्येक माणसाने हा ध्येय बाळगावा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी की प्रत्येक माणसाला IAS ऑफिसर बनायचं. एवढंच शिकवलं आहे. भगवान बुद्धांचा जन्म झाला, त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि नंतर त्यांचं महापरिनिर्वाण झालं. एवढंच नाही, म्हणून थोडं थोडं वाचत जा. शिक्षक होता मी, तुम्ही वाचा. का जर आजच्या दिवशी, अरे आजच्याच दिवशी यशोधराचा जन्म झाला, आजच्याच दिवशी बोधिवृक्षाचा जन्म झाला, आजच्याच दिवशी भगवान बुद्धाच्या घोड्याचा जन्म झाला. काय होतं घोड्याचं नाव? कंथक.
आजच्या दिवशी चंदा त्यांच्या सारथीचा जन्म झाला, आजच्या दिवशी हत्तीचा जन्म झाला, त्यांचा लाडका हत्ती अजाईन. एवढं सगळं झालं यार, आता हे सगळे भुलून गेले. म्हणजे तुम्ही सगळे भगवान बुद्धाला भुललेले आहात. माणसं खूप येतात जन्माला, येतात आणि जातात, दुःख दिसतात. एक फक्त पक्षी दिसला. कोणता पक्षी? हंस पक्षी. त्याला बाण लागलेला होता. तो पक्षी दिसला आणि त्या माणसाचं हृदय तळमळलं. त्या माणसाला कष्टकरी दिसले, तुम्हालाही दिसतात शेतावर राबणारे. त्याला वाटलं बापरे, हे कष्ट करणारे बिचारे उपाशी आहेत, यांचं पोट दबलेलं आहे आणि जे काहीच काम करत नाही ते फुगलेले आहेत, मोठ्या मुरमुरेच्या पोथ्यासारखे. हे काय चित्र आहे? तो बेईमान आहे, हा इमानदार आहे. बाजू कोणाची घ्यायला पाहिजे? म्हणून भगवान बुद्धांनी इमानदारीची भाषा घेतली, इमानदारीची बाजू घेतली, सत्तेची बाजू घेतली. जे कष्टकरी आहेत, शेवटी जग कोणामुळे चालते हो? हे इथे आलेले लाईट कोणामुळे आले? टाटामुळे आले, अंबानीमुळे आले, बिर्लामुळे आले, अदानीमुळे आले, हे कष्टकऱ्यांमुळे आलेले आहेत. आणि कष्टकरी हा सदैव प्रामाणिक असतो. बाकीचे लोक भ्रष्ट असतात, त्यांना जास्त लालच असते, संपत्तीची लालच असते, सुखाची लालच असते, म्हणून ते सर्वांना लुबाडतात आणि या कष्टकरी लोकांना सदैव दुःखी करतात. त्याच माणसांनी पाहिलं फक्त पाण्यासाठी जगला. पाणी तुमच्या बापाने बनवलं होतं, वरती मोटार लावली होती, पाणी ते पाणी, निसर्गाचं पाणी तुम्हीही घ्या, त्यांनाही घेऊ द्या, त्याच्यासाठी भांडणं. हा असा भांडणाचा खेळ खंडोबा सदैव सुरू होता आणि तोच भांडणाचा खेळ खंडोबा अजूनही सर्वांच्या डोक्यामध्ये सदैव राहते. ही माणसामधली भांडणं कशी मिटतील आणि माणसं प्रेमाने कसे राहतील, सगळेजण एकमेकाला कसे समजून घेतील, सुखी लोक दुःखी लोकांना कशी साथ देतील, पुढे कसे नेतील, यासाठी म्हणून धम्म. बाबासाहेबांना हे कळलं होतं म्हणून धम्म तुम्हाला दिलेला आहे. धम्म म्हणजे क्रांतीचा खजिना. हात टाका, जे पाहिजे ते भेटेल. बाबासाहेब म्हणाले होते, मेरे कोट के जेब में सब रखा हुआ है, चेकबुक सिग्नेचर मार्क है, अमाउंट तुम डालो. आता अजून काय पाहिजे? ही रेस आहे, ओपन स्पर्धा आहे. जो जाईल तो पुढे जाईल, जो घरी बसून राहील तो कुठे जाईल? कुठेच जाणार नाही. आणि स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला तुमच्या संधी शोधाव्या लागतील. नवीन संधी भरपूर आहेत. इथे भारतात बसून अमेरिकेच्या बँकेचे जॉब करून राहिलेले आहेत आणि तुम्ही बोंबलून राहिले, झालं नाही, आलं नाही, भेटलं नाही. कसं भेटन? डिजिटल आहे, तुमचं कॉम्प्युटर आहे, ते शिका ना यार. तुम्हाला जॉब मिळतात. पोरं करून राहिले त्यांना विचारा ना. तुम्हाला लाज वाटते, अरे आम्ही जास्त वयाचे, त्या पोराला कसं विचारू? आम्ही त्याला विचारतो. आपल्यापेक्षा वयाने लहान असले तरी ते आपले गुरु आहेत, हे मान्य करा तुम्ही. तुमच्यापेक्षा खूप समजते. मोबाईलमध्ये सारं जग आहे, पण हे तुम्हाला माहीतच नाही आहे. तेव्हा जग कुठे चाललं, कोणत्या दिशेने चाललं याचा विचार करून आपण आपला मार्गक्रमण करायचं. निश्चितच सर्वांची समृद्धी होईल. धम्मामुळे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये असलेला आपला समाज आज अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे. कोण म्हणतो मागे? तुम्ही जगातले सगळे समाज पहा, त्याचा अभ्यास करा, अभिमान वाटेल. ज्या समाजामध्ये तुम्हाला एक पैसा ठेवण्याची संधी नव्हती, त्या समाजाचा माणूस या देशाचा कोण बनला? रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बनलेला आहे. ज्या बाळांना काही वाव नव्हता, न स्त्री स्वातंत्र्य महारती बनायचे, तिथे किती बाळा राष्ट्रपती बनलेले आहेत. सारं तर सुरू आहे यार. तुम्हालाही संधी मिळेल, हारू नका, प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा, पुढे जात राहा. तुम्ही सर्वजण पुढे जाल अशी अपेक्षा करतो. भाषण करण्याची ही काही वेळ नाही आहे. बुद्ध जयंतीच्या दिवशी सर्वांना मंगल कामना देतो, सर्वांचं भलं होईल अपेक्षा करतो आणि शब्दाला विराम देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.